जेव्हा शेळ्यांना खायला आम्ही कॅरेटांमध्ये ठेवलं आहे. जेवढं तुम्ही शेळ्यांना खायला जास्त ठेवशाल का तेवढं शेळ्यांना धूस करत्या, आणि जेवढं कमी ठेवशाल ना तेवढं पटक्यान खात्या. पण आम्ही कॅरेटात ठेवल्यामुळे ना त्यांना हालचालच करता येत नाही. नाहीतर असं सगळं बिन्नीगड टाकायचं ना आम्ही तर व्यवस्थित खात नव्हते. जेवढं खायचं तेवढं खायचे, बाकीचं सगळं त्याच्यावर मुतून द्यायचे. मग नंतर आम्ही गायला टाकायची, ती गाय पण खात नव्हती, ती वास मारायची. आता कॅरेटांमध्ये त्यांना सांडावता येत नाही, त्याच्यात मुतता येत नाही, पण तरी एक शेळी त्याच्यामध्ये आमची आहेच खटगुळ. हे बाई पाट काय करते, त्याच्यात जाऊन उभी राहती, नाही तर त्याला ना कॅरेटला पलटी करून देते. आता तिच्याकडं मी पाहते म्हणून ती काय आता पाय हलवी ना, नाही तर आहे ना सारखं पायानं कॅरेट पाडीत देते खाली. हां, ही वाळेल तर काही खातच नाही पटापटा. ही एक शेळी, ही व्यवस्थित खाती आहे, हिचं काही टेन्शन नाही.